तरुण मित्रांनो नमस्कार. सध्या महाराष्ट्रात तुकाराम मुंडे नाव खूपच चर्चेत आहे. तुम्ही ऐकलं असेल, पेपर बातमीला ऐकलं असेल, टी व्हीला बघितलं असेल की महाराष्ट्रात कायदा अस्तित्वात आहे. हे जरा सामान्य लोकांना आपल्याला कळलं असेल तर ते फक्त तुकाराम मुंडे साहेबांच्या कार्यतत्पर कर्तव्यनिष्ठेमुळे. कारण आजपर्यंतचा इतिहास जर तुम्ही बघितला, टी.एन. शेषन माजी निवडणूक आयुक्त यांच्यानंतर जर कोणता प्रशासकीय अधिकारी महाराष्ट्राला लाभला असेल ते म्हणजे आदरणीय तुकाराम मुंडे साहेब. बघा, एक प्रशासकीय अधिकारी काय करू शकतो त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे मुंडे साहेब. मी स्वतः स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केलेला आहे. स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होण्याचं मी स्वप्न बाळगून होतो. काही गोष्टींमुळे अपयश आलं, पण प्रशासनाविषयी अतिशय आदर आहे. तेथील प्रामाणिक अधिकाऱ्यांबद्दल खूप आदर आहे आणि त्यांना सपोर्ट करणं खरंच आपलं काम आहे. म्हणून मी एक वैयक्तिक मुंडे साहेबांना फुल सपोर्ट करतो की त्यांनी जी ही कारवाई सुरू केली प्रशासन आयुक्त म्हणून, ती खरंच धडाकेबाज कारवाई आहे आणि महाराष्ट्रातील सर्व जनतेला एक कुठेतरी आशेचा किरण दिसतोय की गुटखाबंदीचा जो निर्णय साहेबांनी केला आहे, तरुण पिढीची आरोग्य दृष्टीने घातक होता गुटखा, तो बंद करण्याचं, विक्री जे करत असतील त्यांना मोका कायदा लावण्याचं धाडस मुंडे साहेबांनी केलं आहे. आणि ते धाडस दाखवताना आपण सामान्य नागरिक म्हणून मुंडे साहेबांना सपोर्ट नक्कीच केला पाहिजे. कारण असे अधिकारी पुन्हा मिळत नाही. सर्व अधिकारी असतात, सर्वच चांगले असतात, काही चांगले नसतात, हा भाग सोडून द्या. पण सामान्य लोकांच्या आरोग्याशी, सामान्य लोकांच्या जीवनाशी जे काही प्रश्न असतील ते सोडवणारा प्रामाणिक अधिकारी म्हणून तुकाराम मुंडे साहेबांकडे बघावं लागेल. आणि मुंडे साहेब आज जे काही करताय ते खरंच तरुणांच्या, सामान्य लोकांच्या आरोग्याशी निगडीत ज्या काही समस्या आहेत त्याच्याविषयी काम करताय. आणि आपण सर्वांनी मुंडे साहेबांना सपोर्ट करूया. फक्त शासनाला एक नम्र विनंती आहे की मुंडे साहेबांची बदली करू नका. त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे योग्य काम करू द्या. महाराष्ट्राची सर्व नागरिक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. फक्त नैतिक सपोर्ट जो असतो तो खूप महत्त्वाचा असतो आणि तो जर आपण सर्वांनी मुंडे साहेबांना दिला तर शासनावर आपण दबाव आणू शकतो की मुंडे साहेबांची खरंच बदली करू नका. कमीत कमी 3 वर्ष तरी त्यांना त्या आयुक्त पदावर राहू द्या आणि महाराष्ट्रात जी भेसळ आजपर्यंत चालली होती ती कुठेतरी थांबेल आणि एक आशेचा किरण म्हणून आपण